इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर जवळील पिंपळोली वाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित केले जाणार आहे। त्यासाठीची प्रक्रिया खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली असून या गावात त्या आशयाचे फलक सुद्धा लावण्यास सुरुवात झाली आहे। जांभूळ निसर्ग ट्रस्टचे सर्वेसर्वा आदित्य गोळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या उपक्रमाला यश आले आहे। यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळालं आहे। बदलापूर शहरापासून सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली वाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे। अंबरनाथ तालुक्यासाठी खरं तर ही गौरवाची बाब आहे। यामुळे आदिवासींना रोजगार आणि पर्यटनाच्या दृष्टीने बदलापूर आणि परिसराचा विकास होणार आहे। गेल्या काही वर्षांपासून बदलापूरच्या जांभळाला गतवैभव मिळवून देण्यासाठी बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट आणि स्थानिक आमदार किसन कथोरे करीत असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे। खादी ग्राम उद्योगच्या वतीने सुरुवात करण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी महामंडळाच्या वतीने गावात तसं फलक लावण्यात आला आहे। महामंडळाच्या वतीने मधमाशा पालन आणि मधोत्पादनासाठी स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे तयार होणाऱ्या मधाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे। मुख्य म्हणजे याच परिसरात आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण बदलापूर जांभूळ नुकतेच भौगोलिक मानांकनाच्या यादीत आले आहे। त्यामुळे या परिसरात प्रामुख्याने जांभूळयुक्त मधाचे उत्पादन घेतले जाणार असले तरीही अन्य स्वादाच्या मध निर्मितीलाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी दिली। महाबळेश्वर तालुक्यातील मांगर हे देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित झाले। त्यानंतर कोल्हापूर जवळील पाटगाव मधाचे गाव ठरले। त्यानंतर आता अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली आणि पालघर तालुक्यातील घोलवड या गावांना मधाचे गाव दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ते आनंदाची भावना मी सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्त करत आहे। बदलापूर जांभळाला भौगोलिक मानांकन मिळावं यासाठी मागची 4-5 वर्षे मी अथक प्रयत्न करत होतो। बदलापूर जांभूळ परिसंवर्धन ट्रस्टच्या माध्यमातून आपण ते काम केलं आणि त्याच कामाचे आपलं सार्थकी लागल्यानंतर आज बदलापूरच्या जांभळाला भौगोलिक मानांकन मिळालं आणि त्या मानांकनाच्या पाठोपाठ पिंपळोली वाडी हे जे गाव आहे त्या गावाला ठाणे जिल्ह्यातलं पहिलं मधाचं गाव म्हणून दर्जा मिळालेला आहे। हे सांगताना आम्हाला खरोखर आनंद वाटत आहे आणि आज सर्व ग्रामस्थ आपले पिंपळोली वाडीतले इथे सगळे जमलेले आहेत। तर त्या सर्वांच्या वतीने आम्हाला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र शासनाने आमच्या गावाच्या ह्याची दखल घेतलेली आहे, त्यामुळे आम्हाला आनंद वाटत आहे। महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे राज्यमंत्री श्री रवींद्र साठे साहेब आणि CEO मॅडम आता यापुढे गावाला व्हिजिट देणार। आता मधाचं गाव घोषित झाल्यानंतर गावामध्ये प्रशिक्षणाचा कार्यक्रम होणार। मधाच्या पेट्यांची हाताळणी कशी करायची, मधयंत्राचं हाताळणी कशी करायची, त्यातनं मध शास्त्रोक्त पद्धतीने मध कसा काढायचा याचं सर्व आदिवासी लोकांना इथे प्रशिक्षण शासनातर्फे दिलं जाणार आहे आणि मुख्य म्हणजे हे प्रशिक्षण मोफत असणार आहे। त्याचबरोबर इथे गावामध्ये कमान लागणार आहे। त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करायला लागतं, तर त्या दृष्टीने आता शासन गावामध्ये सर्व सोयी सुविधांचा विकास करणार आहे आणि त्यामुळे गावस्थांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। माझे नाव आहे पदीबाई भास्कर पादेर, असनोळी ग्रामपंचायत सरपंच। तर मधाचा गाव म्हणून आपण हे घोषित केलेलं आहे, त्यामुळे आमच्या लोकांना आनंद झालेला आहे। तर आता रोजगार काय या लोकांना मिळणार आहे, ते सर्वच आनंद घेत आहे या गोष्टीचा। तर त्यांना आनंदच आहे, म्हणजे आनंद झालेच आहे त्यांना। तर आपण शासनाचे आभार मानू।